तर आपल्या दमलेल्या भजनी मंडळांसाठी आपण आता चहा बनवत आहोत आणि मस्त त्यामध्ये आलं टाकलेलं आहे, जेणेकरून त्या चहाला खूप छान अशी टेस्ट यावी म्हणून. अच्छा, तुम्हाला कसला छंद आहे भजनामध्ये? टाळ वाजवता. अभंग म्हणता ना? बरं ठीक आहे. तुमचं नाव सांगा. फत्तेसिंग साहेबराव संगपाळ. अच्छा, फत्तेसिंग संगपाळ. मग तबला वाजवता तुम्ही? बरं ठीक आहे. एकदम छोटीशी झलक आम्हाला दाखवा. मस्त. तुम्ही कुठे शिकलात मग तबला? मनाने. वाव, खूप मस्त मस्त. अजून तुम्हाला मग काय येतं? पेटी नाही, फक्त तबला आणि अभंग बोलता. अच्छा, तर आता तुम्ही सांगा तुमचं नाव. अच्छा, तुम्ही काय मग पेटी वाजवता की वारीला जाता? अच्छा, बरं ठीक आहे. अच्छा, कोणता जास्त अभंग आवडतो तुम्हाला? अभंगाचं नाव सांगा. भाग्यवंता घरी भजन पूजन. अच्छा, त्या अभंगाचा थोडक्यात अर्थ सांगा आम्हाला. काय आहे अर्थ? म्हणजे भाग्यवंत जे असतील त्यांच्या घरी भजन होते. अच्छा, असं आहे का? वाव, खूप सुंदर त्यांनी संदेश सुद्धा दिलाय बघा. खूप मस्त. टाळ्या. खूप मस्त मस्त मस्त. तुमचं नाव सांगा. अच्छा, सगळ्यात मला वाटतं ज्येष्ठ हेच आहेत ना? खूप मस्त. आणि तुम्हाला अजूनही भजनाचं वेळ आहे. अच्छा, वय सांगा तुमचं. 85. तर हे बघा, सगळ्यात ज्येष्ठ आहे भजनी मंडळामध्ये. आणि आपण जरा आजारी जरी पडलो ना, तर खरंच आपल्याला उठवत नाही की बसवत नाही, पण यांचं एवढं 85 वय असून सुद्धा ते भजनामध्ये माणूस एक मिनिट, 5 मिनिट, 1 तास, 2 तास तर कसं बसू शकतो? एवढं स्टॅमिना आहे त्यांच्याकडे. त्यामुळे खरंच त्यांना दाद दिली पाहिजे, त्यांच्या इच्छाशक्तीला दाद दिली पाहिजे. परत खूप मला तर आवड, छंद आहे हा भजनाचा, भक्तीचा छंद आहे. तर ह्या वयात सगळ्यांनी टाळ्या वाजवत त्यांच्यासाठी खास. खूप मस्त, खूप छान. कीर्तनामध्ये चोपदार म्हणून असतात, तर ते आपल्याकडे हे दोघं चोपदार म्हणून आहेत आपल्या भजनामध्ये इन्व्हॉल्व आहेत. ते कीर्तनामध्ये चोपदार म्हणून काम करतात. तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. तुमचं नाव सांगा. चंद्रशेखर लक्ष्मण बिरारे. ओके. आणि तुम्ही चोपदार आहात म्हणून ते असं काही घातले असं काही नाही ना, हायलाइट व्हावं म्हणून? बरं, तुम्हाला कधीपासून छंद आहे भजनाचा? 99. आम्हाला मोजायला लागतील मग आता. वर्ष सांगायचे ना डायरेक्ट. वर्ष किती वर्ष झाले? म्हणजे 22. भरपूर वर्ष झाले ना. म्हणजे खूप सुंदर. तुमचं नाव सांगा. दादासाहेब नारायण शंकर. अच्छा, तुम्हाला मग तबला कशाचा वेळ आहे? टाळ. अच्छा, भजन, अभंग. ओके, खूप मस्त. तर ठीक आहे, सगळ्यांचं झालं. आपल्या सगळ्यांशी गप्पा मारल्या. कोणाला उखाणं म्हणायचं आहे? स्वइच्छेने म्हणू शकता. म्हणा, लवकर म्हणा. तर चला आपण ह्यांचा उखाणा ऐकूयात. आणि आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. चांगलं भोवतलं बंगलं, बंगल्याला दाराला कड्याला कुलपाला चाव्या गेल्या. ब्राह्मण म्हणतो नाव घे मुली, नाव काय फुकटचं हळदी कुंकाचं. हळदी कुंकाने भरलं ताट समयलं होते 360. एक समय मोराची. विष्णुरावांचं नाव घेते कन्याई थोरांची. वा, खूप मस्त नाव घेतलेलं आहे. खूप सुंदर नाव घेतलंय. काल जेव्हा नंदा आत्या इथे आल्या होत्या ना, एवढे हौशेने आले होते की ताईडे माझं पहिल्यांदा शूट कर. नथ बीत घालून नऊवारी नेसून आल्या होत्या. मी म्हटलं ठीक आहे, एवढ्या शूटिंगला आलाय तुम्ही तर पहिल्यांदा उखाणा घ्या.
उखाणा म्हटलं की त्या गप्प बसल्या आणि मला असं वाटलं की त्या असला मोठा उखाणा घेतील खूप छान, जो मला ऐकायचा होता. माझ्या चांदक गावातून असा एक उखाणा जावा असं मला वाटतं आणि तुम्ही न सांगता घेतला, त्याबद्दल खरं तुमचं कौतुक आहे आणि खरंच अभिनंदन. टाळ्या 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 टाळ्या. वाव, तुम्ही उखाणा बोला. चाप्याची सुरसासरीची लेख पित्याची, पहिल्यांदा बद्दे एक विनायकांपडची लेख, दुसऱ्यांदा बद्दे गहीण मोहनांपडची बहीण, तिसऱ्यांदा बद्दे खच्ची प्रकाश काळ्यांची भाची, पाचव्यांदा बद्दे शहाणी हनुमंतरावांची राणी. वाव, खूप सुंदर. राणीबाई, खूप छान उखाणा घेतलाय तुम्ही, खूप मस्त. अजून कोणाला घ्यायचंय? जेंट्स मध्ये कोण इंटरेस्टेड आहे? मी दहीहंडी पासून जे गवळण जे बोलते, जे मी माझ्या घरातच असं थोडं बोलत होती, ती गवळण मला खरंच ऐकायची होती. मला भजनामध्ये इच्छा होती माझी ती, आणि आज अनायसेच मी म्हणेल की मी भजनामध्ये सगळ्यांचाच इंटरव्ह्यू घेते, सगळ्यांच्या मध्ये सामील झाले. मला पण विशेष वाटते त्या गोष्टीचं. आणि आता आपण गवळण ऐकणार आहोत आपल्या चांदकमधील चंद्रेश्वर प्रासादिक भजन मंडळ आहे त्यांच्याकडून. चला. भैरवी भजनाचा किंवा कुठल्याही कीर्तन समारंभाचा शेवट करताना भैरवी घेतली जाते. शेवटचा राग त्याला भैरवी म्हणतात. अच्छा, ठीक आहे. होम नैवेद्य मग तुमची भैरवी. रात्रीचे 12:30 वाजलेत आणि 12:30 वाजता सुद्धा आमच्या चांदक मधील भजनी मंडळ आहेत, त्यांचा उत्साह, त्यांचा जल्लोष इतका पाहून खरंच हुरूप येतंय. आणि सगळ्यांनी हे शिकण्यासारखं आहे की दिवसभर किती काम असलं काय असलं तरी पूर्वीच्या काळी म्हणजे असाच, आता मोबाईल फोनमुळे सगळेजण गुंग होतात, पण भजन हे अशी गोष्ट होती की मन विरघळून जायचं तिथे, त्याच्यामुळे भजन करायचे लोक. तर आजही चांदकमध्ये त्याच प्रकारे भजन केलं जात आहे, त्याचं कौतुक आहे विशेष मला. तर पूर्ण भजनी मंडळासाठी एक श्रीफळ देऊन एक सत्कार केल्यासारखं त्यांचं आता
त्यांना एक मान देतोय आपण श्रीफळ देऊन. नाही खूप सुंदर खूप सुंदर. तर आपला हा लग्न सोहळा पाहून ह्यांना बघा काय सुचत आहे. बोला. खेळ मांडीला वाळवंटी बाई, खेळ मांडीला. वा खूप सुंदर संसार मांडलाय. आळी रे नाचती वैष्णव आळी रे. वाव खूप सुंदर. काहीतरी तुम्हाला आमच्या देखाव्यामुळे काहीतरी सुचलं, काहीतरी तुम्ही मांडलं, प्रयत्न केला. खूप सुंदर. थँक्यू.